आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त शहरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरे केले जात आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे, त्यांचं स्वप्न होतं की माझा देश हा सर्वात पुढे गेला पाहिजे, म्हणून जी घटना त्यांनी लिहिली त्या घटनेमध्ये पहिलं प्राधान्य या देशाला दिलेलं आहे। आज लोकशाहीमध्ये जो अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे, आपण पाहताय निवडणुकीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा राजा कोण आहे तर तो सर्वसामान्य मतदार आहे। ही घटनासुद्धा बाबासाहेबाची देण आहे, म्हणून या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये निवडणूक असोत, सर्वसामान्याचे अधिकार असोत की इतर कोणत्याही बाबी असोत, याबद्दल बाबासाहेबांनी जे काही अनंत उपकार या देशावर केलेत, म्हणून आज अत्यंत जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वसामान्यापासून तर वृद्धापर्यंत सर्वजण साजरी करत आहेत आणि त्यांनासुद्धा आमच्या कोटी कोटी नमन आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा। राजकीय प्रश्न असा आहे की आता 2 दिवस 1 दिवस म्हणता 8 दिवस झालं उमेदवारी काही जाहीर होत नाही आणि भागवत कराड हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही 2 दिवसात भेटले, नेमकं चाललंय का? काही चाललं नाही। सर्व उमेदवाराची जवळपास यादी फायनल झालेली आहे। एक काही अर्धा पाऊण तासामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा बुलढाण्याकडे जात आहेत। मी सुद्धा आता एअरपोर्टला जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे आणि त्यांनासुद्धा याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे। मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साहेब आज देतील। पण शिवसेनेपेक्षा भाजपने जास्त आग्रह धरलाय मुख्यमंत्री। भाजप आणि शिवसेना ही महायुती आघाडी आहे। आम्हाला सीट मिळाली काय, त्यांना मिळाली काय, महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार एवढं मात्र निश्चित आहे। दावेदारी संपली की काय? आमची दावेदारी पक्की आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकाशी भांडलं पाहिजे। महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे इथं आज मी मुख्यमंत्री साहेबाला एअरपोर्टला आता अर्ध्या तासांनी भेटणार आहे आणि उमेदवारची घोषणा आजच करावं असा आग्रह करणार आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर यांची जयंती आज उत्सवात ही साजरी केली जाते, आनंदात साजरी केली जाते। या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री या नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्सवात शांततेत ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजबांधवांना पालकमंत्री या नात्यानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी आनंदात आता आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे लवकरात लवकर आता उमेदवारी जाहीर करतील। आम्हाला विश्वास आहे की आज उद्या ही उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय राहणार। माझं नाव असू शकतं, आणखीन एकनाथ शिंदे साहेबांच्या जे काही त्यांच्या डोक्यात असेल ते आम्हाला मान्य राहील। महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही निश्चित इथला उमेदवार हा युतीचा इथं खासदार होईल असं मी आपल्याला सांगतो। चंद्रकांत खैरे पहिल्यांदा ईदगाहमध्ये गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी जलील यांची गळाभेट घेतली। आपल्याला माहिती आहे खैरे साहेब आतापर्यंत काय बोलत होते आणि आता मतासाठी आपल्याला कल्पना आहे की खैरे साहेबाच्या मागचे तुम्ही सगळ्या बाईट काढा, आपल्या लक्षात येईल ते काय बोलत होते हे आपल्या लक्षात येईल। तसं आम्ही कधी असं बोलत नाही। आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम करतो। कधी जातीवाद कधी मी करण्याचा प्रयत्न केला नाही। सगळ्या सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यांच्या प्रचार कार्यालयाचं नुसतं उद्घाटनच आहे, पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आमचा उमेदवार डिक्लेअर होईल
हा निश्चित खासदार झालेला असन तुम्हाला मी सांगतो.